अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी सुरू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभारी गटशिक्षणाधिकारी अरबाळे यांनी यापूर्वीही तपासणीच्या नावाखाली मागासवर्गीय महिला शिक्षिका व शिक्षकांना त्रास दिल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत। तालुक्यात उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळख असलेल्या महांतेश कट्टीमनी यांच्यावरही खोटे आरोप करून चुकीचा अहवाल देत त्यांना त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये अक्कलकोट तालुक्यात शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयामुळे अनेक शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। नाराज शिक्षकांनी शिक्षक संघटनेकडे तक्रारी दाखल केल्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली होती। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन केली। जिल्हा नियोजन शिक्षणाधिकारी पठारे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने चौकशी करून 16 जानेवारी 2025 रोजी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला। मात्र या अहवालावर अद्याप निर्णय झाला नसून संबंधित फाईल शिक्षण विभागाकडे पाठवण्यास जवळपास 1 वर्ष विलंब होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभारी गटशिक्षणाधिकारी अरबाळे यांनी शासनालाही चुकीची माहिती देऊन उपशिक्षणाधिकारी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा दावा केला होता। चौकशीनंतर ही माहिती चुकीची असल्याचे समोर आल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे। काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार शाळा भेटीदरम्यान ते शेराबुक आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित फाईल्स सोबत घेऊन जातात आणि काही दिवसांनी त्या परत देतात अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। तालुक्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले। काही शाळांमध्ये वीज कनेक्शन नसणे, पाणी पुरवठ्याची समस्या, स्वच्छतागृहांची दुरावस्था अशी स्थिती असूनही या समस्यांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांवर कारवाई आणि मानसिक दबाव टाकण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी, अन्यथा पुढील आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्यायग्रस्त शिक्षक महांतेश कट्टीमनी यांनी केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।